34व्या वर्षीही लग्न न जमल्यानं तरुणानं पवारांना पत्र लिहिलंय। अकोल्यातल्या तरुणानं पवारांकडे आपली लग्नासंदर्भातली कैफियत मांडली आहे। पवार अकोला दौऱ्यावर असताना लग्नासंदर्भातलं त्याने हे पत्र दिलंय। एकटेपणा जाणवतो अशी पत्रातून पवारांकडे तक्रार केली आहे। पवारांनी तरुणाला लग्नासाठी मदत करण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत। ग्रामीण भागातील मुलांची लग्न होत नसल्याची सामाजिक समस्या असल्याचं देशमुख यांनीही म्हटलंय। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आहे। अनिलजी, शरद पवार साहेब अकोल्याला गेले आणि एका तरुणाने चक्क लग्नाविषयी त्यांच्याकडे तक्रार मांडली, व्यथा मांडली। शरद पवार सर्व समस्यांमध्ये लोकांच्या मदतीला धावून येतात, या मानसिकतेतून त्या तरुणाने पत्र त्यांना दिलं। साहजिकच आहे की आता 4 दिवसापूर्वी माननीय शरद पवार साहेब जे अकोल्याच्या दौऱ्यावर होते, मी पण माननीय शरद पवार साहेबांच्या बरोबर होतो। त्यावेळेस एका तरुणाने त्यांना पत्र दिलं आणि मुंबईला गेल्यानंतर पवार साहेबांनी ते पत्र आम्हा सर्वांना दाखवलं, वाचून दाखवलं आणि त्यामध्ये त्या मुलांनी पवार साहेबांना विनंती केली की मी ग्रामीण भागातील मुलगा आहे आणि माझं लग्न जुळत नाही, मला मुली मिळत नाही, माझं वय 34 झालेलं आहे आणि मला तुम्ही कोणत्याही समाजाची मुलगी मिळवून द्या, मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील, अशाचं ते पत्र आहे। आणि ही कशी आहे, यात सामाजिक समस्या आहे। मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये आता मुलं बेरोजगार असल्यामुळे, त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे किंवा शेतीमालाला ग्रामीण भागामध्ये भाव नसल्यामुळे मुलं फार अडचणीत आहे। आणि मुलींनासुद्धा असं आहे की मुलींनासुद्धा साहजिकच वाटतं, त्यांच्या अपेक्षा असतात की मला शहरी भागातील मुलगा पाहिजे। एखाद्या ऑफिसमध्ये जरी तो लहानशी नोकरी करत असला तो मुलगा तो चालेल, पण शेती करणारा मुलगा नको। अकोल्याच्या लोकल जे स्थानिक पदाधिकारी त्यांना काही निर्देश दिले आहे। एक गोष्ट महत्त्वाची आहे की आज शरद पवार साहेबांकडे सामान्य माणसाचा पाहण्याचा दृष्टिकोन किती आहे, म्हणजे किती आशेनी ते पत्र त्या मुलांनी पवार साहेबांना लिहिलं। त्याच्यामुळे पवार साहेबांनी आम्हाला त्याचा फोन नंबर, नाव दिलेलं आहे, तुमच्या माध्यमातून काही प्रयत्न करताल ते करा असं त्यांनी सांगितलं आहे। काही पक्षाकडून मग त्या मुलाच्या, त्या तरुणाच्या जीवनासाठी त्याला रोजगार मिळवून देणं किंवा पुढे लग्न होणं यासाठी काही प्रयत्न केले जाणार? स्थानिक स्तरावर आम्ही सांगितलं आहे, स्थानिक स्तरावरचे आमचे जे सहकारी आहेत ते प्रयत्न करतील त्याबद्दल। तर पक्षाच्या वतीनं स्थानिक पातळीवरती त्या तरुणाला मदत केली जाईल। शरद पवारांकडे सर्वसामान्य माणूस आपल्या सगळ्या समस्यांचा तिकडे उपाय मिळेल या आशेने येतो असं अनिल देशमुख म्हणालेले आहेत। ग्रामीण भागातल्या मुलांची लग्न होत नाहीत ही सामाजिक समस्या आहे। मुलींना शहरी तरुण हवे असतात, भलेही तो एखादी छोटी नोकरी करत असेल तरीही चालतं, पण शेतकरी मुलगा तरुणींना लग्नासाठी नको असतो। या मोठ्या सामाजिक समस्येवर देखील अनिल देशमुख यांनी बोलताना बोट ठेवलेला आहे। एका तरुणानं शरद पवारांना पत्र लिहिलंय, वयवर्ष 34 आहे पण तरीही लग्न जमत नाही अशी खंत त्याने या पत्रातून व्यक्त केलेली आहे। एकटेपणा जाणवतो असं देखील त्याने या पत्रात म्हटलंय आणि या पत्रासंदर्भात शरद पवारांनी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि या तरुणाला लग्नासाठी काय मदत करता येईल ते पहा असं देखील सांगितलेलं आहे आणि या लग्नासाठी तुला मदत करीन असं आश्वासन त्या तरुणाला शरद पवार यांनी दिलेलं आहे। शेतकरी मुलांची लग्न जमणं हे सध्या एक मोठं आव्हान बनलेलं आहे, कारण का शेतकरी नवरा मुलींना नकोय, शहरी मुलं मुलींना हवी आहेत। भलेही शहरामध्ये एखादी छोटीशी नोकरी करणारा तरुण असेल तरीही मुलींना चालतो, पण शेतकरी मुलगा नवरा म्हणून मुलींना नको असतो हे सध्याचं समाजाचं विदारक वास्तव आहे आणि ते वास्तव देखील या पत्राच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। आपली ही व्यथा एका तरुणानं शरद पवारांकडे पत्राद्वारे मांडलेली आहे। तर या पत्रात नेमकं काय म्हटलंय त्या तरुणानं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। आदरणीय साहेब, माझं वय वाढतंय, मी आता 34 वर्षांचा आहे, भविष्यात माझं लग्न होणार नाही, मी एकटाच राहील, तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी।
मला कोणत्याही समाजातली मुलगी चालेल, तिच्या घरी राहायलाही मी तयार आहे. तिथं चांगलं काम करीन आणि संसार नीट चालवण्याची हमी देतो. साहेब, मला जीवदान द्यावं. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. असं पत्र या तरुणानं शरद पवार यांना लिहिलेलं आहे. आपल्या बायकोच्या घरी जाऊन राहायची सुद्धा त्याची तयारी आहे, पण त्याआधी आपलं लग्न व्हावं अशी इच्छा त्यानं या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 34 वर्ष पूर्ण झालेली आहेत. भविष्यात लग्न होईल याची हमी नाही. त्यामुळे आता पवारांनीच आपल्याला लग्नासाठी मुलगी मिळवून द्यावी अशी अपेक्षा या तरुणानं आपल्या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. मी चांगला संसार करीन, चांगलं काम करीन असं आश्वासन देखील त्यानं या पत्राच्या माध्यमातून दिलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.